नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनेल विद्यार्थी विश्वमध्ये. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जी बॉम्बे हायकोर्टाच्या ज्या क्लार्क पदासाठीच्या जाहिरात निघली होती, तर त्यासाठी किती फॉर्म आले आहेत याचा आपण टेंटेटिव्ह आकडा बघणार आहोत. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या एक्झाममध्ये जसं मागच्या रिक्रुटमेंटमध्ये शॉर्टलिस्ट झालं होतं तसं यामध्ये काही शॉर्टलिस्ट होणार आहे का, त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी. तर सर्वात अगोदर काही चॅनलवाले म्हणत आहेत की 4,00,000 फॉर्म आलेले आहेत, तर काही जण म्हणत आहेत की 2,00,000 आलेले आहेत. काहींचं म्हणणं आहे 4, काहींचं म्हणणं आहे 2,00,000 आलेलं आहे. तर आपल्याला ह्या गोष्टीमध्ये न पडता आपल्याला एक टेंटेटिव्ह तुम्ही आकडा धरून चाला की 2 ते 2.5 लाखपर्यंतचे फॉर्म आलेले आहेत. काही फॉर्म हे रिपीटेड असतात, काही फॉर्म चुकीचे असतात. तर त्यामुळे त्या गोष्टी फॉर्म जास्त आले की त्या गोष्टीकडे लक्ष देऊन तुम्ही घाबरून जाऊ नका. तर तुम्ही सर्वप्रथम तुमच्या ज्या अभ्यासावर फोकस करा, टायपिंगवर फोकस करा. यामध्ये इंग्लिश टायपिंग आहे, तर त्यावर फोकस करा. बॅकस्पेस 99% बंद असतो, तर तुम्ही बॅकस्पेस बंद करूनच इंग्लिश टायपिंगची प्रॅक्टिस करा. आणि तर एक्झाम पॅटर्न कसा आहे तो आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. या अगोदरच्या सुद्धा जाहिरातीच्या डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे की कशा प्रकारे एक्झाममध्ये कोणत्या कॅटेगरीचे किती प्रश्न येणार आहेत, ते सर्व सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आता आपण पाहणार आहोत की खरोखर शॉर्टलिस्ट लागणार आहे की नाही. तर आपण त्यासाठी बघू शकता. तुम्ही जर इथे बघितलात आत्ताच्या जाहिरातीमध्ये शॉर्टलिस्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे लिहिलेलं आहे, द सिलेक्शन कमिटी रिझर्व द राईट टू अडॉप्ट अन अप्रोप्रिएट मेथड ऑर मेथड्स फॉर शॉर्टलिस्टिंग द कॅन्डिडेट ॲट एनी स्टेज ऑफ द सिलेक्शन प्रोसेस. हे एक आहे. त्यानंतर अजून एक आहे की द बॉम्बे हायकोर्ट रिझर्व द राईट टू मेक चेंजेस इन टाईप ऑफ एक्झामिनेशन, नंबर ऑफ वॅकन्सीज, मोड ऑफ सिलेक्शन प्रोसेस, टू postpone the examination, to cancel the examination for any kind of reason. No candidate shall have any right to question in respect of any kind of claim in this regard. So also the representation in respect of shortlisting will not be entertained by the High Court. म्हणजे तुम्ही शॉर्टलिस्ट केल्यानंतर समजा तुमचं शॉर्टलिस्टमध्ये नाव नसेल, तर तुम्ही जर केस वगैरे केली की माझं शॉर्टलिस्टमध्ये काय नाव, तर त्यासाठी हायकोर्ट कोणतंही दखल घेतली जाणार नाही. कारण जाहिरातीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की त्यांच्याकडे सर्व अधिकार आहेत. ते एक्झाम कॅन्सल करू शकतात, पोस्टपोन करू शकतात, शॉर्टलिस्ट लावू शकतात किंवा काही. तर जर तुम्ही जुन्या जाहिरातीमध्ये बघितलं, जुन्या जाहिरातीमध्ये सुद्धा शॉर्टलिस्टचा उल्लेख होता. जुन्या जाहिरातीमध्ये सुद्धा शॉर्टलिस्टचा होता. द कॅन्डिडेट विल हॅव टू अपियर स्क्रीनिंग टेस्ट, टायपिंग टेस्ट अँड वायवा, म्हणजे यामध्ये शॉर्टलिस्ट लावणार असं सांगितलं होतं. त्यानंतर तर जुन्या जाहिरातीमध्ये नवीन जाहिरातीमध्ये हा फरक आहे. ज्यांनी 129 जागेसाठीची जी वॅकन्सी निघली होती, त्यासाठी ज्यांनी फॉर्म भरला होता, तर त्यांना माहिती असेल की त्यावेळी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन फी म्हणून 100 रुपये घेतले होते, ही भरून घेतली होती. त्यानंतर 37,000 लोकांची शॉर्टलिस्ट लागली होती. जितक्या लोकांनी अप्लाय केलं होतं त्यापैकी 37,000 कॅन्डिडेटची शॉर्टलिस्ट लागली होती. आणि त्यातल्या फक्त त्यांना त्यानंतर सांगितलं होतं काय, ज्यांचे नाव शॉर्टलिस्टमध्ये आहे त्यांनी 400 रुपये फी भरून तुम्ही तुमचं कन्फर्म रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर त्यावेळी 37,000 पैकी फक्त 27,000 कॅन्डिडेटनी 400 रुपये फी भरली होती आणि ते एक्झामसाठी पात्र झाले होते. तर तुम्ही जर आताच्या जाहिरातीमध्ये बघितलं तर असा कुठेही उल्लेख नाही की तुम्ही पहिल्यांदा रजिस्ट्रेशनला 100 रुपये भरा, त्यानंतर 400 भरा. यामध्ये तुम्ही स्पष्ट बघू शकता, यामध्ये लिहिलेलं आहे, स्पष्ट आपल्याकडून 1,000 रुपये परीक्षा शुल्क घेतलेलं आहे. त्यामुळे 90% चान्सेस आहेत की शॉर्टलिस्ट लागणार नाही. जितके कॅन्डिडेट यासाठी क्वालिफाय आहे त्या सगळ्या कॅन्डिडेटला एक्झाम देता येणार आहे. तर तुम्ही म्हणत असाल आता की एवढ्या सगळ्यांची व्यवस्था आता ते हायकोर्ट त्या लेवलला अरेंज करेल. जर जुन्या 129 जागासाठी जी जाहिरात निघली होती त्यामध्ये ज्यांनी एक्झाम दिली होती त्यांना माहिती असेल की
एक्झाम ही MPSC प्रमाणे झाली होती, म्हणजे OMR शीटवर झाली होती. तसं MPSCला तुमचं चेकिंग वगैरे असतं तसंच होतं. जास्त म्हणजे आपण TCSची जशी एक्झाम देतो IBPSची तशी एक्झाम नसते. ऑफलाईन एक्झाम असते, OMR शीटवर एक्झाम असते आणि 90% चान्सेस असे आहेत की यावेळीसुद्धा आपली जी एक्झाम आहे ती ऑफलाईनच होण्याचे चान्सेस आहे. आणि तुम्हाला माहिती आहे सिलेबस जो आहे तो सिलेबसबद्दल मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो. अजून एक मी तुम्हाला व्हॅलिड रिझन दाखवतो की का आपली म्हणजे सर्व लोकांची एक्झाम होण्याची चान्सेस का आहे. तर तुम्ही बघू शकता आत्ताच्या लेटेस्ट जाहिरातीमध्ये तुम्ही ते हा पॉईंट बघू शकता. द कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड टू अंडरगो फॉलोइंग सिलेक्शन प्रोसेस. हा जो सिलेबस आहे तो तुम्हाला जाहिरातीमध्ये बघायला भेटेलच. आणि जुन्या जाहिरातीमध्ये जर तुम्ही बघितलं सिलेबसच्या इथे, तर इथे स्पष्ट दिलेलं आहे द इलिजिबल शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स विल बी रिक्वायर्ड टू अंडरगो फॉलोइंग सिलेक्शन प्रोसेस. म्हणजे यावरूनच कळून जातं. इथे सांगितलं होतं की यांनी जाहिरातीमध्ये मेन्शनच केलं होतं की जे कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट केल्यानंतर इलिजिबल राहतील त्यांच्यासाठी हा सिलेबस आहे. आणि नवीन जाहिरातीमध्ये तुम्ही बघू शकता द कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड टू अंडरगो फॉलोइंग सिलेक्शन प्रोसेस. म्हणजे यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की सगळ्यांची एक्झाम होणार आहे. त्याप्रमाणे हा खालील सिलेबस आहे. दोन्ही सिलेबस सेम आहे, काही फरक नाही दोन्ही सिलेबसमध्ये. त्यानंतर सिलेबस तुम्ही एकदा बघून घ्या. त्यानुसार अभ्यासाला लागा. अजून लागणार नसाल तर अभ्यासाला लागा. त्याचबरोबर ही जी 129 जागेची जी जाहिरात निघली होती त्यावेळेचा जो एक्झाम पेपर आहे तो मी माझ्या चॅनलवर लवकरच सोडवून दाखवणार आहे. ही सोडवताना मराठी सेपरेट, इंग्लिश सेपरेट, जनरल नॉलेज सेपरेट, जनरल इंटेलिजन्स सेपरेट, अर्थमॅटिक सेपरेट आणि कम्प्युटर सेपरेट. कम्प्युटरचे तुम्ही शॉर्ट की पाठ करून ठेवा. शॉर्ट कीवर 3 ते 4 हमखास प्रश्न असतातच असतात. तर अशा प्रकारे मित्रांनो, किती फॉर्म आले, किती कॉम्पिटिशन आहे याचा विचार न करता तुम्ही एक्झामच्या तयारीला लागा, टायपिंगच्या तयारीला लागा. तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे अशा पद्धतीनेच तुम्ही अभ्यास करा. असं म्हणू नका मी एक्झाम पास झाल्यानंतर मी टायपिंगची प्रॅक्टिस चालू करेन, टायपिंगची प्रॅक्टिस झाल्यानंतर मी वायवाची. असा अजिबात विचार करू नका. सगळ्या प्रोसेसची तयारी आतापासूनच करा. त्यामुळे आपण जसं आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं की एक्झाम ही सर्वांची होणार आहे. 90% चान्सेस आहेत एक्झाम ही सर्वांची होणार आहे. 10% मध्ये काही निर्णय न्यायालयाकडे राखून असतात, त्यामुळे आपण त्यावर भाष्य करू शकत नाही. बाकीच्या रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये आणि हायकोर्टच्या रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये फरक असतो की त्यांचे अधिकार त्यांच्याजवळ राखीव असतात, त्यामुळे त्याच्यावर कोणीही कंप्लीट करू शकत नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच या चॅनलवर आपल्याला बॉम्बे हायकोर्टचे मागचे पेपर आपल्याला सोडून मिळणार आहेत. तर धन्यवाद मित्रांनो.